नमस्कार. घरामध्ये पाळीव प्राणी आणावे का? ह्याच्यावरनं अनेक घरामध्ये महाभारताच्या युद्धांसारखी युद्ध चालू असतात. भाऊ भावाला, बहीण बहिणीला, आईवडील मुलांना आणि मोठे माणसं आणि छोटे माणसं या सगळ्यांमध्ये घनघोर युद्ध अनेक घरांमध्ये चालू झालं आहे. एखादा छोटासा प्राणी आपल्याला सांभाळायला असावा, म्हणजे आपण त्याला सांभाळावा आणि त्यानेही आपल्याला जीव लावावा, ही किती नैसर्गिक गोष्ट आहे. कारण आपण मुळी जे इव्हॉल्व झालेलो आहोत, आपली जी उत्क्रांती झालेली आहे तीच प्राण्यांच्या आजूबाजूला झालेली आहे. असं म्हणतात की 10,000 वर्षापूर्वीच माणसांनी प्राणी पाळायला सुरुवात केली. म्हणजे गाई म्हशी असतील, कोंबडी डुकरं असतील, कुत्रे मांजरं असतील, ही सगळी गेले 10 ते 20,000 वर्ष आपल्याबरोबर राहत आहेत म्हणे. आता इतकी जुनी सवय ही मेंदूमध्ये चांगली घर करून राहणार. मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा आपल्याला हे माहिती आहे की घरामध्ये पाळीव प्राणी असणं, विशेषतः जे चतुष्पाद प्राणी असतात, कुत्रा मांजर, आता काही लोक गायी, त्या छोट्या गायी पण घरात पाळतात म्हणे, पण आपण कुत्र्या मांजरांपुरतंच आत्ता बोलूया, की जे जीव लावणारे आहेत, शेजारी येऊन बसणारे आहेत, त्यांच्याशी कुठल्या तरी प्रकारचा संवाद साधणं शक्य आहे. कारण पक्षी आणि मासे हे त्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत, पण तरीही ते पाळीवच आहेत. तर असं जर कोणी चतुष्पाद घरामध्ये असेल जवळचा, तर घरातला एकंदरीत आनंद वाढतो. लोक थोडी जास्त हेल्दी होतात, कारण त्यानिमित्ताने चालायला फिरायला बाहेर जातात, एकमेकांशी भांडण्यापेक्षा प्राण्यांबद्दल बोलतात आणि एकंदरीतच घरातलं वातावरण सुधारतं, असं सर्व किंवा बहुसंख्य शास्त्रज्ञांचं मत आहे. खरं तर बहुसंख्य शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांचे स्वतःचे पाळीव प्राणी पण असतात. माझासुद्धा पाळीव कुत्रा आहे, तिथे मागे झोपला आहे, पण तो आता खूप म्हातारा झाला आहे. त्यामुळे तो आता फारशी दाद देत नाही, पण तो आहे आणि त्या आजोबा कुत्र्यांची आम्ही सध्या काळजी घेतो आहे. तर मुलांना ही गोष्ट दिसत असते. मुलांना तर छोटे प्राणी हवेच हवे असतात. विशेषतः तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीतरी जर कुत्रा घेतला असेल, मांजर घेतली असेल, तर ती मुलांना अगदी हवीच हवी असतात आणि त्यासाठी ते मोठा हट्टसुद्धा धरून बसतात. आणि बऱ्याचशा पालकांना हा प्राणी सांभाळणार कोण, आपल्या फ्लॅटमध्ये याचं होणार काय, घरात आजूबाजूला जागा नाही तर ह्याची काळजी घेणार कुठे, आपण सगळे जर दिवसभर बाहेर जातो तर या प्राण्याचं काय करायचं, त्याला कोण सांभाळेल, असे अत्यंत खरे खरे प्रॅक्टिकल प्रश्न उभे असतात. तर ह्याला काय करावं बरं? तर एक म्हणजे घरात पाळीव प्राणी आणल्यामुळे नुकसान झालं आहे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे घरातल्या प्राण्यामुळे तुमचं काहीतरी मोठं नुकसान आर्थिक आहे, आर्थिक भार आहे, की ते चांगला प्राणी आणा. बरं, आजकाल ते विकत आणावे लागतात. खूप थोडी लोकं रस्त्यावरची कुत्री किंवा इंडी कुत्री ज्याला आपण म्हणतो, इंडिजिनस, ती अडॉप्ट करतात. खरं तर तीच करावीत, ते सर्वात उत्तम उपाय आहे. मग त्यांच्या लसी द्याव्या लागतात, त्यांचं अधूनमधून डॉक्टर पाणी करावं लागतं, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च असतो. त्याच्यामुळे घरात पाळीव प्राणी आणणे हा अर्थात आर्थिकदृष्ट्या एक थोडा महागाचा भाग आहे, त्याची तुम्हाला तयारी करावी लागेल. छोट्या घरांमध्ये पाळण्यासाठी शक्यतो आकाराने थोडी कमी असलेली जर तुम्ही प्राणी निवडले तर त्याचा फायदा होतो. पण काही काही लॅब्राडॉर किंवा अगदी गोल्डन रिट्रीव्हर सारखी जी कुत्री आहेत, ती छोट्या, म्हणजे निदान 2 बेडरूमचं तरी घर असावं, एक 700-800 स्क्वेअर फुटाचं तरी घर असावं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रेमाने राहतात बरं का. आणि त्या निमित्ताने मुलांना अनेक चांगल्या सवयी लावता येतात. हा भाग फार महत्त्वाचा आहे, की मूल किती का छोटा असे ना, ते ब्रश घेऊन तुमच्या कुत्र्याला किंवा मांजरीला, मांजरी फार वेळा ब्रश करून घेऊ देत नाहीत, पण कुत्री करून घेऊ देतात, तर त्याप्रमाणे ते त्यांना ब्रश करू शकतात. फिरायला नेताना तुमच्याबरोबर येऊ शकतात. त्यांची शी उचलावी लागते. बहुतेक सोसायट्यांमध्ये असा नियम आहे आता, की कुत्र्याने जर घाण केली तर ती उचलून तुम्ही विशिष्ट जागी टाकायची आहे किंवा डिस्पोज ऑफ करायची आहे. त्याची सवय लावता येते. आपल्याला कितीही कंटाळा आला असला तरी त्या प्राण्याची ती वेळ झालेली आहे, तेव्हा त्याला बाहेर न्यायचं आहे, या प्रकारेही एक प्रकारची शिस्त लागते. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते, त्यांच्याशी संवाद साधला जातो, त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेतली जाते. या सगळ्यामधनं मुलं थोडी जबाबदार होतात आणि जीव लावायला शिकतात. विशेषतः आता अनेक लोकांना एकच मूल असतं आणि त्यांना घरात कोणीतरी कंपॅनियन हवा असतो. अशा वेळी एखादी मांजर किंवा एखादा कुत्रा याचा निश्चित फायदा होतो. पण नेहमीप्रमाणे काही काळजीच्या गोष्टी
आणि काळजी घेण्याच्या गोष्टी ते सांगतो. एक म्हणजे या प्राण्यांना लसी या द्याव्याच लागतात. विशेषतः रेबीजची जी लस आहे ती अगदी 100% द्यावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते. हे प्राणी तुमच्या शरीराचे चेहऱ्यासारखे भाग चाटणार नाहीत याची त्यांना पहिल्यापासून सवय लावावी लागते. तुमच्या घरात कुठली शिस्त चालणार आहे त्यानुसार त्या प्राण्यांनीही ती शिस्त लावावी लागते. त्यानंतर प्राणी घ्यायच्या आधी मुलांना 6 महिन्याचा ट्रायल पिरियड दिला तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. की आपल्या बरोबरच्या कोणाकडे जरी प्राणी असेल तर त्यांना एक चक्कर मारायला तू मदत कर, किंवा तुमच्या घराच्या जवळपास कुठेतरी ॲनिमल शेल्टर 100% असणार आहे. जर तुम्ही शहरात राहत असाल तर कुत्र्यांची हॉस्टेल्स किंवा ॲनिमल शेल्टर्स असतात. तर तिथे जाऊन मुलांनी तास 2 तास त्या कुत्र्यांची किंवा मांजरांची काळजी घेण्याचं काम करणं, त्या प्राण्यांची शुश्रूषा करणं, त्यांच्या स्वच्छतेमध्ये मदत करणं, असं व्हॉलंटिअरिंग त्यांना 6 महिने करायला लावा. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की तो वास, ते काम, ती स्वच्छता हे सगळं आपल्याला झेपणार आहे का. आणि हे जर मूल नियमितपणे करत असेल तरच प्राणी घरात आणा. काही विशिष्ट कामं ही मुलांच्या हातातच द्यावी लागतात. कारण त्या कुत्र्याला फिरायला नेणे, मांजरं तर स्वतःहून जाऊन स्वतःचा कार्यक्रम करून येतात, पण कुत्र्यांना बाहेर फिरायला न्यावं लागतं, कुत्र्यांबरोबर खेळावं लागतं, नाहीतर ती कंटाळतात. कुत्रीसुद्धा डिप्रेस्ड होतात बरं का, कुत्र्यांनाही डिप्रेशन होऊ शकतं. तर या सर्व काळजी ते मूल घेणार आहे का नाही याची 100% तुम्हाला खात्री करावी लागेल. आणि तो ट्रायल पिरियड झाल्याशिवाय गाडी पुढे सरकू देऊ नका. त्यामुळे या जर सर्व काळज्या घेऊन तुम्ही जनावरांना घरात आणणार असाल तर तुम्हाला सगळ्यांनाच त्या प्राण्यांना जीव लावायचा चान्स मिळेल. प्राणी तर तुम्हाला जीव लावणारच आहेत आणि तुमचं घर हे अजून आनंदी घर होऊ शकेल. एक मुका प्राणी तुमच्या घरामध्ये येऊन, विशेषतः जर तो तुम्ही दत्तक घेणार असाल, म्हणजे विकत ब्रँडेड कुत्रं किंवा मोठं पेडिग्रीवालं कुत्रं विकत न घेता जर आपलं गावठी कुत्रं तुम्ही अडॉप्ट करणार असाल तर त्या प्राण्यालाही एक घर मिळेल, रस्त्यावरचं एक जनावर कमी होईल आणि हा हुशार प्राणी तुमच्या जीवनामध्ये भरपूर आनंद आणेल आणि मुलांना जबाबदारी शिकवायला मिळेल.